नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 23 नोव्हेंबर आहे. सर्व महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. आता मोठी खुशखबर काय, तर ती आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महिलांना या ठिकाणी विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही जी काही महत्त्वाची माहिती ती पोहोचणार आहे. तर बघा, आता ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, पाहू शकता मोठी खुशखबर काय, तर 2100 रुपयाच्या वाटपाच्या संदर्भाची मोठी खुशखबर आहे. वाटप जे आहे ते आता लवकरच सुरू होणार आहे. त्या संदर्भाची महत्त्वाची खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाणार आहे. तर बघा, जर आपण पाहिलं तर आज आहे 23 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबरला मतदान झालं. 23 नोव्हेंबरला मतमोजणी, म्हणजेच आज मतमोजणी त्या ठिकाणी सुरू आहे. आणि मतमोजणीमध्ये आपण देखील पाहत असाल आणि मी देखील जो काही निकाल पाहिलेला आहे त्यानुसार आपल्याला पाहायला मिळते की आपली जी काही लाडकी बहीण योजना आहे, म्हणजेच तुमची लाडकी बहीण योजना जी आहे, तर ती लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. त्या संदर्भाची महत्त्वाची खुशखबर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आता 2100 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. आता ह्या 2100 रुपयांमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत, काय महत्त्वाची माहिती, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर पाहू शकता बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, महाराष्ट्र इलेक्शन रिझल्ट 2024, लाडक्या बहिणींनी निकाल फिरवला, माहितीला दिला आशीर्वाद. न्यूज 18 लोकमतला आलेली बातमी आहे. 23 नोव्हेंबर आजचीच 10:19 संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर बघा, लाडक्या बहिणींनी निकाल जो आहे तो फिरवलेला आहे. महायुतीला पुन्हा एकदा या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. महायुतीला म्हणजेच कोणाला, तर ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली तर त्या महायुतीला, म्हणजे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, त्यासोबतच जर आपण पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांना पुन्हा एकदा लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिल्याचं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर बघा, आज जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं, जे काही निकालाचे आपल्याला त्या ठिकाणी आकडेवारी पाहायला मिळते त्यानुसार पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन होणार आहे. म्हणजेच तुम्हाला 2100 रुपये जे आहेत ते या ठिकाणी आता वाटप होणार आहेत. आता 2100 रुपयाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अगोदर सांगितलं होतं की जसाच निकाल लागला, आचारसंहिता संपली की तुम्हाला 2100 रुपये वाटप सुरू होणार आहेत. आता हे जे काही 2100 रुपये तुम्हाला केव्हा वाटप होतील त्याची तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल. त्यासोबतच ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, महायुतीला आशीर्वाद दिलेला आहे. मग आता महायुतीमध्ये कोणते मुख्यमंत्री झाले पाहिजे, तुम्हाला काय वाटते, कोणते लाडके भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. बघा, 3 जणांचे नावं या ठिकाणी रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीप्रमाणेच जर आपण पाहिलं तर शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये शिंदेसाहेब लिहून पाठवा. जर तुम्हाला वाटतंय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे तर सर्वांनी देवेंद्रजी फडणवीस लिहून पाठवायचे. आणि ज्यांना वाटतंय अजितदादा पवार झाले पाहिजे तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये अजितदादा पवार लिहून पाठवायचे. सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे तर जर आपण पाहिलं तर एकनाथजी शिंदेसाहेब. जर तुम्हाला वाटत असेल देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे तर देवेंद्रजी फडणवीस, आणि जर तुम्हाला वाटत असेल अजितदादा पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे तर अजितदादा पवार. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत जे आहे ते या ठिकाणी या 3ही जणांपैकी कुठल्याही एका व्यक्तीचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. आता बघा, पुढे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवर आहे. सध्या 150 जागांवर आघाडीवर आहे. बघा, या ठिकाणी 150 जागांचं या ठिकाणी सकाळचं आपल्याला पाहायला मिळते, परंतु आत्तापर्यंत जवळपास 200 जागांवर आघाडीवर आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. विधानसभेत बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी देखील कलांमध्ये खूपच मागे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बघा, यानुसार जर आपण पाहिलं तर ते केवळ 83 जागांवर आघाडीवर आहेत, इतर 5 जागांवर आघाडीवर आहेत. या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या भाजपने 149, शिवसेनेने 181 जागांवर, तर अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 59 जागांवर निवडणूक लढवली होती. आता बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतंय, कोणते मुख्यमंत्री झाले पाहिजे, अजितदादा पवार की शिंदेसाहेब की देवेंद्रजी फडणवीस? तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. बघा, महाविकास आघाडीच्या काँग्रेसने 101 उमेदवार उभे केले होते, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 95 आपले नशीब आजमावत आहेत. तर शरदचंद्रजी पवार
यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसने 86 जागांवर उमेदवार उभे केले होते. आता बघा, लाडक्या बहिणींचा महायुतीला आशीर्वाद, तर महायुती स्पष्ट बहुमत आणि मोठा विजय नोंदवेल असा निष्कर्ष जवळपास सर्वच एक्झिट पोलने काढला आहे. त्यानुसार निकालात विजयाचे माप महायुतीच्या बाजूने झुकताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेपेक्षा पुढे असल्याचं दिसतं. अशा स्थितीत लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेमुळे मतदान वाढले आणि या योजनेचा फायदा महायुतीला होताना दिसत आहे. प्रचारावेळी महायुतीने सत्तेत आल्यास 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये, पाहू शकता बघा, 2100 रुपये देण्याचं तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे लाडक्या बहिणींना. आत्तापर्यंत तुम्हाला काय होतं तर 1500 रुपये तुम्हाला मिळत होते. प्रत्येक हप्त्याला तुम्हाला 1500 रुपये, अशा पद्धतीने 5 हप्त्यांचे 7500 रुपये तुम्हाला आलेले आहेत. आता हे जे काही 7500 तुमचे खर्च झाले असतील, 7500 रुपये तुमचे खर्च झालेले असतील. आता तुम्हाला पुढचा हप्ता लवकरच मिळणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलेलं आहे की जो काही पुढचा हप्ता आहे तुम्हाला केव्हा वाटप होणार आहे त्याची देखील मी तुम्हाला माहिती दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. आता तुम्हाला 1500 रुपये नाही, 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये ह्या ठिकाणी वाटप होणार आहे. प्रति महिने देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. तर काँग्रेसने देखील महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत कर्नाटकच्या धर्तीवर दरमहा 3000 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. महिलांना मोफत बस प्रवासाचे देखील आश्वासन काँग्रेसने दिलेलं होतं. परंतु जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर लाडकी बहीण योजनेलाच या ठिकाणी कौल दिलेला आहे, महायुतीलाच कौल दिलेला आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला 2100 रुपयांचा पुढचा हप्ता त्या ठिकाणी वाटप होणार आहे. लवकरच त्याचे वाटप देखील सुरू होईल. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचे जे काही महिला भगिनी आहेत ज्यांना अर्ज करायचे आहेत त्यांचे देखील अर्ज लवकरच सुरू होतील. जसेच अर्ज सुरू होतील तसेच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनी आता त्या ठिकाणी तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तयार ठेवायचे आहेत, म्हणजे जेणेकरून जसेच अर्ज सुरू होतील तसेच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. आचारसंहिता जी आहे ती आचारसंहिता या ठिकाणी आता 2 दिवसात संपेल, म्हणजेच 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपेल. त्यानंतर सरकार जे ते स्थापन होताना आपल्याला दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला पुढचा हप्ता म्हणजेच 2100 रुपयांचा जो काही हप्ता आहे तुम्हाला वाटप केला जाणार आहे. त्या संदर्भाची देखील माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगून टाकतो. जर आपण पाहिलं तर महिला व बाल कल्याण विभागाच्या ज्या काही मंत्री होत्या अदितीजी तटकरे यांचा विजय जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे. अदितीजी तटकरे महिला व बाल विकास विभागाच्या ज्या काही मंत्री होत्या ज्यांनी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी राबवली होती, ज्या विभागामार्फत लाडकी बहीण योजना राबवण्यात आली, तर त्या अदितीजी तटकरे देखील विजयी झालेले आहेत. श्रीवर्धन या त्यांच्या मतदारसंघातून त्या विजयी झालेल्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने 2100 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत. आता हे 2100 रुपये तुम्हाला केव्हा वाटप होतील त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी काय सांगितले ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच तुमचं जे काही मत असेल ते तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. तुम्हाला काय वाटतंय मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे? जर तुम्हाला वाटतंय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे तर एकनाथजी शिंदे लिहून पाठवा. दुसऱ्या नंबरला तुम्हाला जर वाटतंय की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे तर सर्वांनी देवेंद्रजी फडणवीस लिहून पाठवायचे आहे. आणि ज्यांना वाटतंय की अजितदादा पवार झाले पाहिजे त्यांनी अजितदादा पवार लिहून पाठवायचे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, म्हणजे जेणेकरून सर्वांना महत्त्वाची माहिती जी ती कळणार आहे. तर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी काय महत्त्वाची घोषणा केली होती ते देखील आपण पाहूया. हप्ता केव्हा मिळणार त्या संदर्भात तर पाहू शकता बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब काय म्हणाले होते तर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलंय. पाहू शकता बघा, ही बातमी जुनी आहे, म्हणजेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या ठिकाणी सांगितलेलं होतं. परंतु जर आता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जे ते सत्तेवर येताना आपल्याला दिसतंय. त्यामध्ये मग कुठलेही मुख्यमंत्री होऊ शकतात. देवेंद्रजी फडणवीस होऊ शकतात, एकनाथजी शिंदे किंवा अजितदादा पवार त्या ठिकाणी मुख्यमंत्री होऊ शकतात. परंतु लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे आणि त्यामध्ये तुमचा पुढचा हप्ता जो आहे त्या ठिकाणी बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार आहे. मग आता मतदान झाल्यानंतर म्हणजेच किंवा आचारसंहिता संपली की मंत्रिमंडळ त्या ठिकाणी झालं की मग महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण जे काही 2100 रुपये जे ते तुम्हाला वाटप केले जातील. जशीच त्या ठिकाणी तारीख जाहीर होईल ते देखील तुम्हाला सांगितलं जाईल. वाटप सुरू झालं की तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळेल आणि नव्याने अर्ज सुरू झाले की ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तर सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी होती. लाडकी बहीण योजनेने या ठिकाणी महायुतीला पुन्हा एकदा सत्तेवर आणताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी वाटप होणार आहे. लवकरच तुमच्या अकाउंटला सर्वांना पैसे जमा होतील. ज्या महिलांना त्या ठिकाणी ज्या महिला पैशाची वाट पाहत होत्या त्या महिलांना या ठिकाणी पैसे आता वाटप होणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.